माझं नाव दीपक रमेश देशमुख, मी ग्रामपंचायत सदस्य नारखेड. माननीय आमचे लोकप्रिय आमदार राजेश भाऊ त्यांनी विकास खूप चांगला केलेला आहे माझ्या गावात. त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे. गावात वातावरण म्हणजे आमच्या गावात 25 वर्षापासून दुर्लक्षितच होतं. आता राजू भाऊ आमदार झाल्यामुळे गेल्या 5 वर्षात निमगाव नारखेड रस्ता रुंदीकरण असो की हिंगणा नारखेड रस्ता डांबरीकरण असो, काम चांगल्या पद्धतीनं राजू भाऊ केलं. जल मिशन अंतर्गत पाण्याची सुविधा, पाणी टाकी, विहीर, त्याच्या अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता, तलाठी कार्यालय, अंगणवाडी बांधकाम, काम व्यवस्थित आहे. आणि त्या कामाची सुरुवात एवढ्या झपाट्याने केली त्यांनी. त्या कामाचं वर्क ऑर्डर निघायच्या अगोदरच काम सुरू केलं. तलाठी कार्यालय दिले त्यांनी, अंगणवाडी, व्यायामशाळेचं मुलांचं एक हे होतं की बा आम्हाला साहित्य द्या, तर त्यांनी साहित्य क्रीडा संकुल म्हणून गेलं साहित्य 5 लाखापर्यंतचं. आपण त्याला कधी कॉल केला तर कधी कॉल उचलतात. आपण बोललो भाऊ हे काम आहे, ते काम सांग, तुझं काम लगेच होऊन जाईल, आणि काम पण चालू करून देतात. अडचण नाही येत कोण्या कामाची, कधी अडचण नाही आली. खूप चांगलं काम आहे. तशी तपासणी केली असता पाहिली तर कामं राजूभाऊचेच कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. रुंदीकरण असतो, कोल्हापुरी बंधारा असो, त्याच्यानंतर हिंगणा रस्ता असो, हे 25 वर्षापासून दुर्लक्षित होतं. म्हणजे आमच्या इकडे खेडेगाव इकडे बसचा प्रॉब्लेम होता. एकच बस येत होती, तिथून 4-5 गावाचे विद्यार्थी शाळेत येत होते, माणसं येत होते. राजूभाऊंची इस्सापूरची बस ते सुद्धा चालू करून, जे 75 वर्षात कधीच चालू झालेली, ते राजूभाऊंनी चालू करून दिली. आणि ते स्वतः बसमध्ये बसून आले. विशेषतः एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणता आमदार आजपर्यंत पाहिला नाही की बसमध्ये जाऊन डायरेक्ट खेड्यापर्यंत जाईल. कोणाचं सुखदुःख असो किंवा काही असो, राजूभाऊ न फोन करता किंवा न कॉल करता हजर असतात. त्याला माहीत पडल्यावर ते लगेच येतात. 25 वर्षाची परिस्थिती आमदार आम्ही कधी बघितलाच नाही. बघितलं म्हटलं तर त्याला त्याच्यावर जाण्यासाठी आम्हाला 10-15 जण भेटावं लागत होतं. आता असं आहे की तुम्ही डायरेक्ट भाऊच्या घरी जाऊ शकता, अशी काही अडचण नाही. भाऊ म्हणजे एकदम सर्वसामान्य माणसासारखं नेतृत्व म्हणलं की सर्वसामान्य माणूस कधी केव्हाही भेटतील. वोटिंग पण राजू भाऊलाच होणार 100%.